खाशाबा जाधव यांच्या ऐतिहासिक ऑलिम्पिक पदकाच्या 74व्या पदक दिनानिमित्त आज साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुरात प्रथमच क्रीडा प्रबोधनात्मक कार्याचे आयोजन करण्यात आले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। श्री दत्त स्पोर्ट्स संकुल येथे खाशाबा पुन्हा कोल्हापुरात घडण्यासाठी योजना व संकल्प या विषयावरील चर्चासत्रातून खाशाबाच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, ऑलिम्पिक नेमबाज तेजस्विनी सावंत, लेखक व क्रीडा अभ्यासक प्राचार्य संजय दुधाने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, कुस्ती संघटक रवींद्र पाटील, अवधूत साळुंखे, धैर्यशील पुंगावकर, प्रतीक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते। 23 जुलै 1952 रोजी स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष स्मरणिका पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले। तसेच लेखक प्राचार्य संजय दुधाने यांच्या वतीने कोल्हापुरातील तालमी आणि शाळांना खाशाबा जाधव यांची 72 पोस्टर भेट देण्यात आली। बाळ पाटणकर यांनी खाशाबांच्या जिद्दीचा उल्लेख करत आधुनिक सुविधा आणि कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य मिळाल्यास कोल्हापुरातून आणखी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतील असा विश्वास व्यक्त केला। ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत यांनी महाराष्ट्र शासनाचे पाठबळ, आई वडील आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जागतिक स्तरावर यश मिळवता आले असे सांगत जिल्हास्तरीय यशावर न थांबता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी सातत्यपूर्ण सराव करण्याचे आवाहन केले। लेखक व क्रीडा अभ्यासक प्राचार्य संजय दुधाने यांनी खाशाबा जाधव यांनी 1952च्या ऑलिम्पिकमध्ये 4 लढती जिंकून केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरणादायी माहिती दिली। खाशाबा जाधव यांच्या विशेष पोस्टरचे प्रकाशन करताना बाळ पाटणकर, तेजस्विनी सावंत, प्राचार्य संजय दुधाने, शिवाजी साळुंखे, रवींद्र पाटील, अवधूत साळुंखे, धैर्यशील पुंगावकर व अन्य मान्यवर उपस्थित आहेत। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।